नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आपण माझ्या काही अर्थशास्त्रातल्या आवडत्या टॉपिकपैकी एक टॉपिक घेतो आपण. सो त्या टॉपिकचं नाव आहे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सो अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. दरवर्षी याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि एकदम सोपा टॉपिक आहे. सर्वात महत्त्वाचं की बाबा RBI ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे. आता सर्वात महत्त्वाचा परत एकदा सांगतो की RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. आता मध्यवर्ती बँक म्हणजे काय मग? बरोबर, भारताची मध्यवर्ती बँक आहे. मग मध्यवर्ती बँक कशाला म्हणतात? सो अशी बँक जी तुमच्या पूर्ण अर्थव्यवस्थेचं प्रचालन त्या ठिकाणी करत असते किंवा नियमन, रेग्युलेशन्स म्हणतो आपण त्याला. सो तुमच्या पूर्ण अर्थव्यवस्थेचं रेग्युलेशन्स जी बँक करते किंवा ज्या बँकेचं तुमच्या देशामध्ये असणारं जे चलन आहे किंवा तुमच्या देशाची जी करन्सी आहे त्याच्यावर पूर्ण नियंत्रण असते. जी बँक ठरवते की मार्केटमध्ये किती पैसा ओतला पाहिजे, किती पैसा नाही ओतला पाहिजे, किती पतनिर्मिती म्हणजे किती चलनसाठा करायचा आणि किती पतनिर्मिती झाली पाहिजे. सो हे ठरवण्याचं आणि तुमची अर्थव्यवस्था ही नेहमी स्टेबल ठेवणे. अर्थव्यवस्था कशी राहिली पाहिजे? आपली स्टेबल राहिली पाहिजे, स्थिर राहिली पाहिजे. जर अर्थव्यवस्थेत अस्थैर्य आलं तर त्याचा फटका जनसामान्यांना बसतो. फॉर एक्झाम्पल, जर अचानक महागाई वाढली तर तुमच्या अर्थव्यवस्थेत अस्थैर्य निर्माण होते आणि या अस्थैर्याचा, महागाईचा गरिबांना फटका बसतो, श्रीमंतांना नाही. म्हणून तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये, सोसायटी नाही अर्थव्यवस्थेमध्ये अचानक महागाई नाही वाढली पाहिजे. वाढली पाहिजे पण ती स्टेप बाय स्टेप वाढली पाहिजे. अचानक वाढणे, अचानक कमी होणे याला इन्स्टॅबिलिटी म्हणतात. येतं लक्षात? सो ही इन्स्टॅबिलिटी कंट्रोल करणे, मार्केट स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करणे, हळूहळू प्रगती करणे, मार्केटमधला जो पैसा आहे तो त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह उद्योग जे आहे, येतं लक्षात, विकासात्मक उद्योग जे आहे सो त्याच्याकडे वळवला पाहिजे. जे विकासात्मक उद्योग नाही आहे, तंबाखू, बिडी, सिगरेट, दारू, सो इकडं या उद्योगांकडे पैसा नाही गेला पाहिजे. सो यासाठी पण म्हणजे विकासात्मक कार्य म्हणू शकतो आपण. सो या सर्व गोष्टींसाठी RBI नेहमी प्रयत्नशील असते. त्यासाठी ती वेगवेगळ्या पॉलिसीज आखत असते. मग ज्या देशामध्ये अशी बँक जी हे सर्वांवरती नियंत्रण ठेवते त्या बँकेला त्या देशाची मध्यवर्ती बँक म्हणतात. आता जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, जसं तुम्ही बँक म्हणजे इंग्लंडमध्ये गेले, ब्रिटनमध्ये गेले तर तिथं बँक ऑफ इंग्लंड आहे जी तिथली मध्यवर्ती बँक आहे. तुम्ही अमेरिकेमध्ये गेले तर तिथं फेडरल बँक आहे, त्याला फेड बँक म्हणतात इन शॉर्ट, फेडरल बँकेला. कारण तिथं पॉलिटिकल स्ट्रक्चर जे आहे ते संघराज्य आहे, फेडरल आहे, म्हणून त्या बँकेला फेडरल बँक किंवा फेड बँक म्हटल्या जाते. जगात फेड बँकेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या पूर्ण जगाची मध्यवर्ती बँक म्हणून IMF त्या ठिकाणी बनते आहे, ज्याला आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. जशी प्रत्येक देशाला स्वतःची, जशी भारताला RBI मध्यवर्ती बँक आहे, अमेरिकेला फेडरल बँक मध्यवर्ती आहे, बँक ऑफ इंग्लंड ही इंग्लंडची मध्यवर्ती बँक आहे, बँक ऑफ जपान ही जपानची मध्यवर्ती बँक आहे, तशी पूर्ण जगाची मध्यवर्ती बँक बनण्याचा प्रयत्न करते आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. का बरं तिला जगाची मध्यवर्ती बँक त्या ठिकाणी संबोधल्या जाते किंवा काही लोक म्हणतात की ही मध्यवर्ती बँकेचीच भूमिका बजावते? का? कारण ज्या पद्धतीनं आपल्या देशात अस्थैर्य निर्माण झाल्यास RBI धावून येते, तसं जगात एखाद्या देशामध्ये किंवा पूर्ण जगातच अस्थैर्य निर्माण झाल्यास IMF धावून येते. म्हणून तिला एक प्रकारे जगाची, असं काही कुठलं तिच्यावर स्टॅम्प नाही आहे अथॉरिटीचा. जसं RBI वरती कायदा आहे की हीच मध्यवर्ती बँक आहे बाबा, तसं तुम्ही IMF ला हीच मध्यवर्ती बँक म्हणू शकत नाही, परंतु ती भूमिका पार पाडते आहे. येतं लक्षामध्ये जगामध्ये मध्यवर्ती बँकेची. आता मध्यवर्ती बँक काय असते हे तुमच्यात चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल. आता आपण मुद्द्यात हात घालायला सुरुवात करायची आहे. मग असं जगामध्ये अशी कुठली बँक आहे जी पहिल्यांदा जगाची मध्यवर्ती बँक बनलेली आहे? सो तिचं नाव आहे बँक ऑफ स्वीडन. तिचं नाव आहे बँक ऑफ स्वीडन. तिला रिक्स बँकेन, रिस्क नाही, RISK रिस्क नाही, RIKS रिक्स बँकेन असं त्या ठिकाणी म्हटलं जाते. सो तिला रिक्स बँकेन असं म्हटलं जाते. EN शब्द लागतोय तर बँकेनं. तिला आधी बँक ऑफ स्वीडन म्हटलं जायचं, येतं लक्षामध्ये. सो तिला 1668 पासून तिला रिक्स बँकेन असं त्या ठिकाणी किंवा रिक्स बँकेन असं म्हणायला लागलं. येतं लक्षात? तब्बल 300 वर्षानंतर ह्याच बँकेनं म्हणजे 1968 पासून अर्थशास्त्राचा नोबेल द्यायला सुरुवात केलेली आहे. हीच ती बँक ऑफ स्वीडन किंवा रिक्स बँकेन तिला म्हटल्या जाते. येतं लक्षामध्ये? सो ही जगातली पहिली मध्यवर्ती बँक आहे. आणि सेकंड जी आहे ती आहे बँक ऑफ इंग्लंड.
ही जगातली ही पहिली मध्यवर्ती बँक, येतं लक्षामध्ये. त्यानंतर नंबर लागतोय तुमच्या बँक ऑफ इंग्लंडचा. आणि जगात ज्या मध्यवर्ती बँक आहे ते कोणाचं मॉडेल फॉलो करतात, तर स्वीडनचं नाही, बँक ऑफ स्वीडन किंवा रिक्स बँकेचं फॉलो करत नाही, ते फॉलो करतात बँक ऑफ इंग्लंडचं जे मॉडेल आहे तेच चांगलं होतं मध्यवर्ती बँकेचं मॉडेल. भारत देखील ऑब्वियस आहे, भारतावर तर ब्रिटिशांची सत्ता होती, सो ऑब्वियस आहे. आता हे झालं जगाच्या बाबतीमध्ये की IMF काय आहे त्या ठिकाणी जगाची मध्यवर्ती बँक बनवू इच्छिते आहे. जगातील पहिली मध्यवर्ती बँक रिक्स बँकेन आहे. मध्यवर्ती बँकेची संकल्पना मी तुम्हाला समजावून सांगितली. आता भारताच्या बाबतीत काय आहे, भारताची जी RBI तुम्ही सांगितलेलं आहे सागर सर आम्हाला की भारतामध्ये RBI ही मध्यवर्ती बँक आहे. भारताची मध्यवर्ती बँक ही RBI आहे हे तुम्ही आम्हाला आत्ता सांगितलं, पण हिची निर्मिती कशी झाली सर, तर मग त्याचा पण इतिहास आहे जो आपला फॅक्च्युअल डेटाचा भाग आहे. सर्वात पहिल्यांदा पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान, येतं लक्षामध्ये, सो भारताला एखादी मध्यवर्ती बँक असली पाहिजे ही संकल्पना पुढे यायला लागली. भारतामध्ये ऑलरेडी बँका होत्या, मोठ्या मोठ्या बँकांमध्ये बँक ऑफ कलकत्त्याचं नाव आहे, त्याला बँक ऑफ बेंगॉल म्हटलं जातं. त्यानंतर बँक ऑफ मुंबई आहे किंवा बॉम्बे आहे, बँक ऑफ मद्रास आहे. ह्या ऑलरेडी भारतामधल्या मोठ्या मोठ्या बँका होत्या. पण ह्या बँकांची जी बँक असायला पाहिजे जिला आपण मध्यवर्ती बँक म्हणतो, सो म्हणजे ह्याही बँकांची फादर, जनक जी बँक म्हणतो आपण, किंवा ह्या बँकांच्या वर एक नियमन करणारी बँक असली पाहिजे, कारण भारताची अर्थव्यवस्था आता वाढत चाललेली होती. सो त्याच्यामुळे ह्या अर्थव्यवस्थेत स्टॅबिलिटी असली पाहिजे. चलन आपल्याला काय करायचं आहे, आता दिवसेंदिवस बार्टर सिस्टीम भारतातून कमी व्हायला लागली, लोक आता चलनाचा वापर दिवसेंदिवस जास्त करायला लागले होते, त्यामुळे ह्या चलनाचं नियमन करायचं होतं. ह्या सगळ्या उद्देशाने ठरवण्यात आलं की नाही, भारताला पण काय असली पाहिजे, भारताची वेगळी एक मध्यवर्ती बँक असली पाहिजे. म्हणून पहिलं महायुद्ध सुरू होतानाच, म्हणजे जसं पहिलं महायुद्ध 1914ला सुरू झालं, 1918ला थांबलं, येतं लक्षात. सो याच कालखंडामध्ये एक आयोग गठीत करण्यात आला होता. त्या आयोगाचं नाव होतं चेंबरलिन कमिशन. त्या आयोगाचं नाव होतं 1913-14 मध्ये चेंबरलिन आयोग त्या ठिकाणी गठीत करण्यात आला. सो त्यावेळेसचे थोर अर्थतज्ञ जॉन मन्यार्ड केनिस हे आयोगाचे सदस्य होते. आता ही एक्स्ट्राची माहिती आहे मी तुम्हाला जी सांगतोय. तेव्हाचे इकॉनॉमिस्ट जॉन मन्यार्ड केनिस, याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे बरं का. म्हणजे अर्थतज्ञांमध्ये जॉन मन्यार्ड केनिसची इमेज खूप काही वेगळी आहे, कारण त्यानं भारताला नाही सॉरी पूर्ण जगाला मंदीच्या खाईतून वाचवलेलं आहे. महायुद्धाच्या संकटातून वर काढण्यासाठी त्यानं प्रयत्न केलेले आहे, म्हणून त्याला एक वेगळं महत्त्व आहे. तो ह्या आयोगाचा सदस्य होता. तेव्हा त्याचं हवा व्हायची होती, पण तो एक अर्थतज्ञ होता ब्रिटनमधला, तो त्या चेंबरलिन आयोगाचा सदस्य होता. ह्या चेंबरलिन आयोगाने असा अहवाल दिला की भारतामध्ये ऑलरेडी जे बँक ऑफ बेंगॉल आहे, बँक ऑफ बॉम्बे आहे आणि बँक ऑफ मद्रास आहे, ह्या तीनही बँका एकत्र करा आणि एकत्र करून जी बँक स्थापन होईल तिला मध्यवर्ती बँकेचा दर्जा द्या. सो मग तसंच घडलं तंतोतंत. 1921 मध्ये ह्या तीनही बँकांना एकत्र करण्यात आलं. बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ कलकत्ता किंवा बेंगॉल, ह्या तीनही बँकांना एकत्र करण्यात आलं आणि यापासून स्थापना करण्यात आली इम्पेरियल बँकेची. यापासून स्थापना करण्यात आली इम्पेरियल बँकेची. इथं मी लिहिलेलं नाही आहे, आता मी इथं असं लिहितो, बँक ऑफ बॉम्बे प्लस बँक ऑफ मद्रास प्लस बँक ऑफ कलकत्ता, येतं लक्षात. ह्या तीनही बँका एकत्र करा, ह्या तीनही बँका एकत्र करा. मग कधी एकत्र करण्यात आल्या, 1921, आणि यापासून स्थापना करण्यात आली आहे इम्पेरियल बँकेची. मुद्दामून मराठीत लिहितोय, याच्यापासून स्थापना करण्यात आली इम्पेरियल बँकेची. कोणत्या कमिशनच्या रेकमेंडेशननुसार, चेंबरलिन आयोग. याचं ॲक्च्युअल नाव काय होतं, रॉयल कमिशन ऑन करन्सी अँड कॉईन. याचं ॲक्च्युअल नाव काय होतं, रॉयल कमिशन ऑन करन्सी अँड कॉईन, हे याचं ओरिजिनल नाव होतं. आणि त्याचे अध्यक्ष चेंबरलिन असल्यामुळे मग आता इम्पेरियल बँकेची तर स्थापना झाली, पण त्याला जो दर्जा द्यायला पाहिजे होता मध्यवर्ती बँकेचा तो मात्र मिळाला नाही. काही इश्यूज असतील, सो त्याला मात्र दर्जा मिळाला नाही, म्हणून इम्पेरियल बँक अस्तित्वात आली. नंतर ह्याच इम्पेरियल बँकेचं रूपांतर हे SBI मध्ये झालं 1955 मध्ये. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. जुलै 1955 मध्ये हीच इम्पेरियल बँक कशात कन्वर्ट झाली, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. 1951 मध्ये एक पतपाहणी समिती गठीत केली होती, तिला म्हणतात गोरवाला समिती. त्या समितीचं नाव आहे गोरवाला समिती. त्या गोरवाला समितीनं सांगितलं की ह्या इम्पेरियल बँकेचं रूपांतर तुम्ही SBI मध्ये करा, जेणेकरून ही जनसामान्यांना कर्ज देईल, येतं लक्षात. सो त्या पतपाहणी समितीच्या अहवालानुसार, गोरवाला समिती तिला म्हणतात, सो त्या समितीच्या अहवालानुसार ह्या इम्पेरियल बँकेचं रूपांतर झालेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. जुलै 1955 मध्ये ही बाब घडली. पण चेंबरलिन आयोगाने जी बनवलेली आहे इम्पेरियल बँक, हिला काही भारताच्या मध्यवर्ती बँकेचा दर्जा मिळाला नाही. मग 1926 मध्ये नेक्स्ट एक आयोग गठीत करण्यात आला, त्याचं नाव होतं यंग हिल्टन कमिशन.
त्याचं पूर्ण नाव होतं रॉयल कमिशन ऑन करन्सी अँड फायनान्स. त्याचं नाव काय होतं? रॉयल कमिशन ऑन करन्सी अँड फायनान्स. भरपूरदा परीक्षेमध्ये ते देत नाहीत नाव, म्हणजे यंग हिल्टन कमिशन असं नाव न देता रॉयल कमिशन 1926चं रॉयल कमिशन ऑन करन्सी अँड फायनान्स असं नाव देतात. तर तुम्ही ते क्लिक झालं पाहिजे तुमच्या माइंडमध्ये, अरे हेच ते यंग हिल्टन कमिशन आहे ज्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदस्य होते. याच्या आधी चेंबरलिन आला, त्याचे सदस्य चेंबरलिन आयोगाचे सदस्य त्या ठिकाणी कोण राहिलेले आहेत? जॉन मन्याड केनिस. पण हे दोघं मिळून पण स्थापन करू शकले नाही मध्यवर्ती बँक, येतं लक्षात. मात्र आता ह्यावेळेस यंग हिल्टन आणि सोबत आहे बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यांचं एक पुस्तक जे प्रमाण मानण्यात आलेलं आहे ते म्हणजे प्रॉब्लेम्स ऑफ रुपी. त्यांनी तो प्रबंध सादर केला होता, येतं लक्षात. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना त्या प्रबंधावरती DSc पदवी मिळाली, येतं लक्षात. डॉक्टरेट इन सायन्स ही पदवी बाबासाहेबांना मिळाली. 1923मध्ये द प्रॉब्लेम्स ऑफ रुपी, येतं लक्षात, हा प्रबंध त्यांनी सादर केला. नंतर तो पुस्तकाच्या स्वरूपात पब्लिश झाला आणि तो वापरलेला आहे या यंग हिल्टन कमिशननी. आणि ह्या कमिशनच्या रेकमेंडेशननुसार 1934मध्ये RBI ॲक्ट पास करण्यात आला आणि 1 एप्रिल 1935ला RBIची फायनली स्थापना झाली आणि तिला मध्यवर्ती बँकेचा दर्जाही मिळाला. आलं लक्षामध्ये स्टोरी कशी आहे. सो रॉयल कमिशन ऑन करन्सी अँड फायनान्स, यंग हिल्टन हे त्याचे अध्यक्ष होते, बाबासाहेब आंबेडकर त्याचे सदस्य होते. ह्या कमिशनच्या अहवालानुसार 1934मध्ये RBI कायदा पास करण्यात आला आणि शेवटी 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना झाली. सो ही होती भारताची मध्यवर्ती बँक. 1935चा जो कायदा बनला होता त्यात देखील तरतूद होती की RBIची स्थापना करावी. त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 म्हणतात, जो भारतासाठी तयार झाला होता. आणि RBIसाठी स्पेशल ॲक्ट करण्यात आलेला आहे, RBI ॲक्ट 1934चा कायदा आहे. 1 एप्रिल ही डेट विसरू नका बरं का, जर तुम्ही कंबाईनसाठी प्रिपेअर करताय तर. 1935ला त्याची स्थापना झाली. आता हिचे जे भाग भांडवल होतं, हे RBIचं जे भाग भांडवल होतं हे होतं 5 कोटींचं. त्यावेळेस 5 कोटी म्हणजे खूप. त्यात त्यांनी काय केलं होतं, 100 रुपयाचे 5 लाख शेअर्स विकले. 100 रुपयाचे 5 लाख शेअर म्हणजे 5 कोटी रुपयाचे शेअर्स हे काय केले, वेगवेगळ्या लोकांना विकले. सो याच्यामध्ये जवळपास, म्हणजे जर सांगायचं झालं तुम्हाला, हे जे बॉन्ड विकत घेतलेले आहे हे जवळपास तुम्हाला सांगायचं झालं तर 4.988 करोड रुपयाचे जे बॉन्ड आहे, कोटी रुपयाचे, 4.9, हे प्रायव्हेटवाल्यांनी विकत घेतले. हे कोणी विकत घेतले? प्रायव्हेटवाल्यांनी. आणि 0.022 करोडचे जे बॉन्ड होते हे फक्त गव्हर्नमेंटने विकत घेतले. म्हणजे गव्हर्नमेंटचा वाटा हिच्या स्थापनेमध्ये मुळातच फार कमी राहिला, कारण आपण तेव्हा ब्रिटिशांच्या तावडीत होतो आणि ब्रिटिश हे भांडवलशाही शासन व्यवस्थेचे प्रमोटर होते. म्हणजे भांडवलवादामध्ये काय केलं जाते, भांडवलशाही अर्थव्यवस्थांमध्ये खाजगी क्षेत्राकडे सर्व सत्तासूत्र असतात, गव्हर्नमेंटकडे नसतात, येतं लक्षात. म्हणून ऑब्वियस आहे ब्रिटिश हे भांडवलदार होते, भांडवलशाही विचारधारेचे होते. म्हणून त्यांनी मॅक्झिमम वाटा कोणाला प्ले करायला लावला? प्रायव्हेट सेक्टरला, खाजगी क्षेत्राला. गव्हर्नमेंटनं त्यात कमीत कमी वाटा प्ले केला आणि अशा पद्धतीनं ह्या प्रायव्हेट लोकांच्या सहभागाने कशाची स्थापना झालेली आहे? RBI या संस्थेची, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आता याचा काही फॅक्च्युअल डेटा आहे. याचे पहिले जे गव्हर्नर आहे ते राहिलेले ऑसबॉर्न अर्कल स्मिथ. हे नाव पाठ करा. नाव काय आहे? ऑसबॉर्न अर्कल स्मिथ. इम्पेरियल बँकेचे ते डायरेक्टर होते, अनुभव होता त्यांना इम्पेरियल बँक चालवण्याचा. सो त्यांना लगेच त्यांच्या अनुभवावरून इकडं घेतलं. म्हणून पहिले गव्हर्नर 1935ला कोण बनलेले आहेत? ऑसबॉर्न अर्कल स्मिथ. तुम्हाला विचारलं पहिले भारतीय गव्हर्नर कोण? तसे ते रिझर्व्ह बँकेचे 3रे गव्हर्नर, पण पहिले भारतीय गव्हर्नर आहेत चिंतामणराव देशमुख, म्हणजे CD देशमुख. सो ते 1943 ते 1949 या लॉंग स्पॅनसाठी 6 वर्षासाठी जवळपास ते RBIचे गव्हर्नर राहिले. तुम्हाला विचारलं सर्वाधिक कालावधीसाठी RBIचे गव्हर्नर राहण्याचा बहुमान कोणाला जातो? तो जातो बेनेगल रामाराव यांना. येतं लक्षात, तो कोणाला जातो? बेनेगल रामाराव. सो 1949 पासून तर 57 पर्यंत जवळपास 7.5 वर्ष ते RBIचे गव्हर्नर राहिलेले आहे. येतं लक्षात. सो आजपर्यंत रेकॉर्ड आहे, हे रेकॉर्ड कोणीच तोडलेलं नाही आहे. हे सर्वाधिक कालखंडासाठी RBIचे गव्हर्नर राहिलेले आहे. आता सध्या काय पोझिशन आहे तर 23वे गव्हर्नर रघुराम राजन होतं. त्यानंतर रघुराम राजनचा टाइम पिरियड संपला आणि तशी त्यांची जी पॉलिसी होती ती मोदी गव्हर्नमेंट अगेन्स्ट असल्यामुळं सरकारने त्यांना पुनर्नियुक्त केलं नाही. रघुराम राजनला हटवण्यात आलं. सो त्याऐवजी उर्जित पटेल यांना नेमण्यात आलं. येतं लक्षामध्ये. पण उर्जित पटेलांवरती जो प्रॉफिट असतो, म्हणजे RBIचा जो प्रॉफिट असतो, हा प्रॉफिट सरकारला हँडओव्हर करायच्यासाठी प्रेशर टाकलं जात होतं. त्या प्रेशरच्या पायी उर्जित पटेलनी कालावधी कंप्लीट होण्याच्या आधीच त्या ठिकाणी राजीनामा देऊन टाकला आणि 2019ला आले मग शक्तिकांत दास.
हे IAS आहेत शक्तिकांत दास. आता सध्या कोण आहे? शक्तिकांत दास.